हॅलो स्टुडंट्स, आपण एक्सरसाइज 1.4 सॉल्व करणार आहे बरं का. आता यामध्ये पॅरामेट्रिक फंक्शन्सवरची एक्झाम्पल्स आहेत. क्वेश्चन असेल फाइंड dy बाय dx आणि आपल्याला इक्वेशन दिली असणार आहेत. इक्वेशन लक्षात येईल बघा. x = 80² आहे, y = 280 आहे. पॅरामेट्रिक इक्वेशन आलं. पॅरामेट्रिक इक्वेशन आलं तर सॉल्व कसं करणार? dx बाय पॅरामीटर अगोदर शोधायचं. पॅरामीटर कोणता आहे तर t आहे. इथं पॅरामीटर विथ रिस्पेक्ट टू काय घ्याल मग? t घ्यायचं. लक्षात येते का? पहिल्यांदा पॅरामीटर शोधायचा कोणता आहे तो व्हेरिएबल शोधायचा आणि तो विथ रिस्पेक्ट टू, आता t असेल तर विथ रिस्पेक्ट टू t घ्यायचा, थीटा असेल तर विथ रिस्पेक्ट टू थीटा घ्यायचा. आता आपण पहिली इक्वेशन आहे x = 80² डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू t. सेकंडला y डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू t. आणि dy बाय dx कशा शोधणार? तर थेरम पाहिलाय आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये. थेरम काय सांगतो? dy बाय dx इज इक्वल टू, थेरम माहिती आहे बघा आपल्याला, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. यामध्ये फक्त dy बाय dt ची व्हॅल्यू पुट करायची, dx बाय dt ची व्हॅल्यू पुट केली आपल्याला आन्सर मिळून जाईल. लक्षात येते? ठीक आहे. तर आपण सॉल्व करायला सुरुवात करतोय. पहिलं एक्झाम्पल घेतोय आपण. x = 80², y = 280. करेक्ट. आता डिफरन्शिएटिंग पहिल्यांदा आपण x डिफरन्शिएट करूया. x = 80² डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. विथ रिस्पेक्ट टू t डिफरन्शिएट करतोय. dx बाय dt, dx बाय dt, x डिफरन्शिएशन dx बाय dt which is equal to d by dt of 80². करेक्ट. d by dt of 80². a तर कॉन्स्टंट आला, d by dt of t² आणि t² डिफरन्शिएशन आपण x² कसं लिहितो? 2x. तसं t² 2t, a into 2t which is equal to 280. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. हा आपल्याला काय मिळाला होता? dx बाय dt विच इज इक्वल टू 280. याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर केलं. आता आपण y घेतोय. y इज इक्वल टू इक्वेशन आहे 280 डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, dy बाय dt इज इक्वल टू d बाय dt ऑफ 280 आणि 2a तर कॉन्स्टंट आहे त्यामुळे 2a कॉन्स्टंट बाहेर येईल. d बाय dt ऑफ t आणि टीचं डिफरन्शिएशन कसं असेल? एक्सचं कसं असेल? आपण टीचा विचार न करता एक्सचा करायचा. एक्सचं जे डिफरन्शिएशन काय लिहितो आपण? 1 लिहितो. मग टीचं पण 1च लिहायचं. 2a into 1 म्हणजेच काय येणार आहे? 2a dy बाय dt. याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करतोय आपण. लक्षात येते? वी नो dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. व्हॅल्यूज पुट करूया फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 जर व्हॅल्यूज आपण पुट केल्या तर काय भेटणार आहे बघा आपल्याला? 2a अपॉन 280 विच इज इक्वल टू 2a ला 2a कॅन्सल, 1 अपॉन t. dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन t. किती सिंपल एक्झाम्पल आहे बघा. आपण सेकंड एक्झाम्पल घेतोय पॅरामेट्रिक फंक्शनचंच. बघा सेकंड एक्झाम्पल आहे x इज इक्वल टू a cot theta, y is equal to b cosec theta. x is equal to a cot theta, y is equal to b cosec theta. इथं पॅरामीटर कोणता आला रे? तर थिटा आला. तर आपण विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहोत? थिटा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. पॅरामेट्रिक फंक्शन्स येतात त्यावेळेला पहिल्यांदा डोक्यात आलं पाहिजे पॅरामीटर शोधायचं. पॅरामीटर म्हणजे व्हेरिएबल कोणतं आले ते एकदा शोधलं की विथ रिस्पेक्ट टू टी असेल तर टी, थिटा असेल तर थिटा घ्यायचे. आपल्या या चॅप्टरमध्ये थिटा आणि टी ही 2च व्हेरिएबल्स आहेत. चला आपण डिफरन्शिएट करूया. पहिले इक्वेशन घेऊया. x इज इक्वल टू a cot theta
डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं, करेक्ट, थिटा. विथ रिस्पेक्ट टू थिटा घेतलं. dx बाय डी थिटा इज इक्वल टू, ए हा कॉन्स्टंट आहे म्हणून आपण कॉमन घेतला बाहेर, डी बाय डी थिटा ऑफ कॉट थिटा. आणि कॉट थिटाचं डिफरन्शिएशन माहीत पाहिजे, मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे आपल्याला dx बाय डी थिटा काय मिळाला, dx बाय डी थिटा मिळाला आपल्याला मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा. याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करतोय आपण. आता सेकंड इक्वेशन घेतोय, y इज इक्वल टू बी कोसेक थिटा. y इज इक्वल टू बी कोसेक थिटा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा, dy by d theta is equal to b constant d by d theta of cosec theta, d by d theta of cosec theta. b आहे तसाच, cosec thetaचं डिफरन्शिएशन मायनस कोसेक थिटा कॉट थिटा, मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा विच इज इक्वल टू मायनस b कोसेक थिटा इंटू कॉट थिटा dy बाय डी थिटा. याला आपण इक्वेशन नंबर 2 देतोय. आणि आपल्याला माहित आहे, वी नो, थेरम माहित आहे आपल्याला, dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. व्हॅल्यूज पुट करूया आपण फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. 1 आणि 2 वरून आपल्याला व्हॅल्यूज भेटतील. याच्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर काय मिळणार आहे बघा, मायनस बी कोसेक थिटा इंटू कॉट थिटा अपॉन मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू, मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, बी अपॉन ए. कोसेक थिटाला कोसेक थिटा कॅन्सल, काय मिळेल, कॉट थिटा अपॉन कोसेक थिटा. आता हे आपण थोडंसं सिंपल फॉर्ममध्ये पण आणू शकतोय बरं का. आता हे आन्सर करेक्टच आहे, dy बाय डी एक्स हे आन्सर करेक्ट आहे. पण हे थोडंसं कॉट थिटा आणि कोसेक थिटा काय करू शकतोय आपण, सिंपल फॉर्ममध्ये आणू शकतोय. कसं येईल बघा, कॉट थिटा आपण कसा लिहू शकतोय, कॉट थिटा तर कॉस थिटा अपॉन साइन थिटा लिहू शकतोय. आणि कोसेक थिटा कसं लिहू शकतोय, 1 अपॉन कोसेक आहे ना म्हणून साइन होणार, साइन थिटा. आणि बी अपॉन ए आहे तसंच, बी अपॉन ए आहे तसंच. तर काय होणार आहे बघा, साईनला साईन कॅन्सल होईल. मग फायनल आन्सर मिळेल आपल्याला बी अपॉन ए. बी अपॉन ए काय भेटेल, कॉस थिटा राहिला ना फक्त, कॉस थिटा, बी अपॉन ए कॉस थिटा. सिंपल फॉर्ममध्ये आलं, हे लिहिलं तरी करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना सिंपल फॉर्ममध्ये आणता येते त्यांनी सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. थर्ड एक्झाम्पल बघा, सिंपल एक्झाम्पल आहे. एक्स इज इक्वल टू साइन थिटा आहे, वाय इज इक्वल टू टॅन थिटा आहे. ओरली पण तुम्ही सांगू शकाल, साइन थिटाचं डिफरन्शिएशन कॉस थिटा, टॅन थिटाचं डिफरन्शिएशन सेक स्क्वेअर थिटा. सिंपल आहे, फार काय अवघड नाही. चला आपण सॉल्व करूया. आता विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं लक्षात आलं पाहिजे, थिटा आहे, विथ रिस्पेक्ट टू काय घेतलं पाहिजे तर थिटा घेतला पाहिजे. एक्स घेतोय आपण, एक्स इज इक्वल टू साइन थिटा डिफरन्शिएटिंग with respect to theta, dx by d theta is equal to d by d theta of sin theta, and sin theta चं डिफरन्शिएशन cos theta. सेम मेथडनं त्याला इक्वेशन नंबर 1 देतोय आपण. आता सेकंड इक्वेशन होते y is equal to tan theta डिफरन्शिएटिंग with respect to theta, dy by d theta is equal to d by d theta of tan theta is equal to sec square theta. Therefore याला इक्वेशन नंबर 2 देतोय. आणि dy बाय डी थिटा माहिती आहे आपल्याला, dy बाय dx माहिती आहे, तर dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 व्हॅल्यूज आपण पुट करतोय. तर काय मिळेल बघा, dy by dx is equal to sec square theta into cos theta.
काय आन्सर येईल बरे? हे तर करेक्टच आहे आन्सर. थोडं सिंपल फॉर्ममध्ये काय आणता येईल बघा. 1/cos थिटा म्हणजे काय? तर सेक थिटा म्हणजेच काय येणार? सेक क्यूब थिटा. सेक क्यूब थिटा dy/dx इज इक्वल टू. हे सिंपल एक्झाम्पल होतं, 2 मार्कचं एक्झाम्पल असेल. फार सोपं आणि सिंपल होतं. आपण अजून एक घेऊया, 4th एक्झाम्पल, 4th एक्झाम्पल. x इज इक्वल टू a इंटू 1 - cos थिटा, y इज इक्वल टू b इंटू थिटा मायनस साइन थिटा. आता पॅरामीटर कोणता आहे रे? तर थिटा. तर विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहोत? थिटाच घ्यायचं आहे. तर पहिले एक इक्वेशन घेतो, x इज इक्वल टू a 1 - cos थिटा डिफरन्शिएटिंग with respect to theta dx by d theta is equal to a constant घेऊया आपण d by d theta of 1 - cos theta. a इंटू 1चं डिफरन्शिएशन कॉन्स्टंट आहे, 0च येणार ना. cos थिटाचं डिफरन्शिएशन मायनस साइन थिटा, मायनस साइन थिटा. आणि आन्सर येईल हा मायनस मायनस प्लस म्हणजे काय येईल? हा a साइन थिटा. याला इक्वेशन नंबर 1 देऊया आपण. आता y घेतोय आपण इक्वेशन y इक्वेशन घेतलं बघा. y इक्वेशन कोणतं आहे? b थिटा मायनस साइन थिटा, b थिटा मायनस साइन थिटा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा dy/d थिटा इज इक्वल टू b कॉन्स्टंट घेऊया, d/d थिटा ऑफ थिटा मायनस साइन थिटा विच इज इक्वल टू b. थिटाचं डिफरन्शिएशन, एक्सचं डिफरन्शिएशन काय घेतो आपण? 1. तसं थिटाचं डिफरन्शिएशन 1 मायनस साइन थिटाचं डिफरन्शिएशन कॉस थिटा, कॉस थिटा. याला आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करतोय. आपल्याला इक्वेशन 1 मिळालं, 2 मिळालं. तर आपण काय करतोय आता? व्हॅल्यूज पुट करतोय. dy/dx इज इक्वल टू dy/d थिटा upon dx/d theta from 1 and 2 काय भेटणार आहे बघा? which is equal to b into 1 - cos theta upon a sin theta. आता हे पण असंच ठेवलं तरी चालेल, पण थोडं सिंपल फॉर्ममध्ये आणायचं असेल तर आपण आणू शकतो बरं का. तर काय होईल बघा, मी सिंपल फॉर्ममध्ये आणते. बी आहे तसाच, हा न्यूमरेटरसाठी चालले. 1 - cos थिटा म्हणजे 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2. 11th मध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रिक फर्स्ट हा चॅप्टर आहे, त्यामध्ये हे फॉर्म्युलेज पाहिलेत बघा. 1 - cos थिटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन ए. आणि साइन थिटाची व्हॅल्यू काय लिहितोय आपण? 2 sin थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. आता काय काय बदल होतात बघा. बी आणि ए, बी अपॉन ए एकत्र करूया आपण. बी अपॉन ए एकत्र केला, 2 ला 2 कॅन्सल झाला, 2 ला 2 कॅन्सल झाला. साइन स्क्वेअर थिटा बाय 2 तर साइन थिटा बाय 2 यातला एक कॅन्सल झाला. काय राहिला? साइन थिटा बाय 2 आणि कॉस थिटा बाय 2. बी अपॉन ए साइन थिटा बाय 2 कॉस थिटा अपॉन थिटा बाय 2 म्हणजेच काय? टॅन थिटा बाय 2. म्हणजे dy/dx आपल्याला काय मिळालं बघा? बी अपॉन ए टॅन थिटा बाय 2. लक्षात आलं असेल, सिंपल आहेत एक्झाम्पल्स. ओके.